नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत एमपीएससी राज्य सेवा 2024 चा झालेला पेपर। मित्रांनो, त्याच्या पेपर मधील सर्व गणिताचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत, ते पण कुठल्याही सूत्राचा वापर न करता अगदी साध्या आणि सरळ ट्रिकने। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ। पहिला प्रश्न मित्रांनो, 4/7 वर्गमुळात 147 प्लस 3/8 वर्गमुळात 192 मायनस 1/5 वर्गमुळात 75 असा प्रश्न आपल्याला दिला आहे। हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे। तर तो कसा सॉल्व करणार मित्रांनो, बघा हा काय दिला आपल्या 4/7 दिला, बरोबर। आता मी या 147 ला कसं लिहू शकतो मित्रांनो, मी याला लिहू शकतो 3 गुणिला 49, बरोबर। एक कारण 147 49 गुणिला 3 147 होता, बरोबर। नंतर काय दिले प्लस प्लस लिहिणार 3/8 ॲज इट इज, बरोबर। आता मी 192 ला कसं लिहू शकतो मित्रांनो, तर मी 192 ला लिहू शकतो 3 गुणिला 64, बरोबर। 3 गुणिला 64। आता पुढे काय दिलंय, नंतर मायनस मायनस नंतर 1/5, बरोबर लिहिलं। आता या 75 ला मी कसं लिहिणार 3 गुणिला 25, बरोबर। आता सिंपल पुढची स्टेप काय करणार बघा, 4/7 ॲज इट इज लिहायचा। बघा आता आपल्याला 49 चा स्क्वेअर रूट माहिती आहे, काय 49 कोणाचा वर्ग आहे 7, म्हणजेच काय लिहिते 7 आणि हा वर्गमुळात 3, 3 चं वर्गमूळ निघत नाही म्हणून त्याला वर्गमुळात 3 लिहिला। नंतर प्लस नंतर काय 3/8। आता 64 कोणाचा वर्ग आहे 8चा, म्हणजे 64 कोणाचा स्क्वेअर रूट येईल 8 आणि इथे येईल वर्गमुळात 3, बरोबर। नंतर मायनस, बरोबर, इथे काय येईल 5। नंतर हा 25 कोणाचा वर्ग आहे तर 5चा, म्हणजे 25 चा स्क्वेअर रूट काय येईल 5 आणि वर्गमुळात 3, बरोबर सिंपल। आता काय कॅन्सल होत आहे मित्रांनो, हा 7 गेला म्हणजे इथे उरेल 4√3। नंतर प्लस नंतर हा 8 गेला काय उरेल 3√3, बरोबर। नंतर मायनस आता हा 5 गेला 1√3 म्हणजे 1 लिहिला नाही तरी प्रॉब्लेम नाही, म्हणजे हा येईल फक्त √3। आता किती होतील 4 आणि 3 7, 7 मधून 1 गेल्यावर किती उरणार आहे 6, म्हणजे याचा आन्सर येईल 6√3। सिंपल, अगदी सहज तुम्ही हे सॉल्व करू शकले असते। आपल्या हातातले मार्क होते मित्रांनो, सिंपल कॅल्क्युलेशनने हा प्रश्न आपण सोडवला असता। बघूया पुढचं एक्झाम्पल। पुढचा प्रश्न मित्रांनो काय दिलंय, 20 मार्च 1995 ला जर सोमवार असेल तर 3 नोव्हेंबर 1994 ला कोणता वार असेल, असा प्रश्न आहे मित्रांनो। कसा सॉल्व करणार मित्रांनो, बघा आपल्याला काय विचारलंय, आपल्याला 3 नोव्हेंबर पासून ते 20 मार्च पर्यंत विचारलंय, बरोबर। म्हणजे 3 नोव्हेंबर पासून कंप्लीट नोव्हेंबर होण्यासाठी किती दिवस लागतील 27, बरोबर। डिसेंबर कितीचा असेल मित्रांनो, तो असेल 31चा, आणि जानेवारी पण किती असेल तो असेल 31चा, आणि फेब्रुवारी किती असेल मित्रांनो, तो असेल 28चा, आणि हे वरचे किती दिवस येतात मित्रांनो, मार्चचे 20 दिवस, बरोबर। हे आपण यांची बेरीज करू, किती होतील 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 8 17, हातच्याला 1, बरोबर। 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 किती होतील 13, 137 आलं। 137 हे सगळ्यांची बेरीज झाली। आता आपण काय करू, त्याला आपण 7 ने डिवाइड करू आणि बाकी लिहू, म्हणजेच किती येतील आता बघा 7 1 7, बरोबर। किती उरले 13 मधून 7 गेल्यावर किती उरतील 6, आणि त्याच्यावर ठेवला 67। आता किती 7 9 63, बरोबर। 67 मधून 63 जातील किती होतील 4 हे रिमाइंडर उरेल। म्हणजेच काय मित्रांनो, जर 20 मार्च 1995 ला सोमवार असेल तर आपल्याला मागे जायचंय तर 4 दिवस कमी करावं लागतील। मग सोमवार मधून 4 दिवस कमी केल्यावर मित्रांनो आपला आन्सर येतं गुरुवार। सिंपल, म्हणजे याचा आन्सर असेल मित्रांनो गुरुवार। 3 नोव्हेंबर 1994 ला गुरुवार असेल। सिंपल। पुढचा प्रश्न मित्रांनो, एका मुद्दलवर 10% व्याजाने 2 वर्षाचे चक्रव्याढ 945 होते तर मुद्दल किती असेल, असा प्रश्न आहे मित्रांनो। हा प्रश्न मित्रांनो आपण अगदी सहज सॉल्व करू। आता मित्रांनो आपल्याला रेट काय दिला आहे 10%, बरोबर। 10% म्हणजे 1/10 होतो, बरोबर। म्हणजेच आता 10 असतील तर काय होईल 11 होईल, बरोबर। आता आपल्याला किती वर्षाचं विचारलंय 2 वर्षाचं, हे आपल्याला 2दा लिहावं लागेल, बरोबर। यांच्यामध्ये काय असतो गुणाकार असतो, म्हणजेच किती होतील 10 गुणिले 10 100, आणि 11 गुणिले 11 किती होतील 121, बरोबर। हे आपलं मुद्दल असेल आणि हे व्याजासह अमाऊंट असेल, ही टोटल अमाऊंट असेल। आता मग आपल्याला चक्रव्याढ व्याज किती मिळालं, तर आपल्याला मिळालं 121 मधून 100 गेल्यावर किती 21 आपलं चक्रव्याढ व्याज आहे, आणि त्याची किंमत किती दिली आपल्याला 945, म्हणजे 21 रेशोची किंमत
945 आहे. आपल्याला एका रेशोची किंमत काढावी लागेल म्हणजे 945 भागिला 21 करू बरोबर. म्हणजेच आता याला भाग गेल्यानंतर 21 चौक 84 किती उरतील 10. 10 वर ठेवला हा 5 105 म्हणजेच 21 पाचा 105 बरोबर 0 म्हणजेच एक रेशोची किंमत आली 45 बरोबर. आपल्याला मुद्दल काढायची म्हणजे 100 रेशो काढायचे म्हणजेच आपण काय करू गुणीला 100 ते 4500 आपली काय असेल मुद्दल. सिंपल अगदी सहज मित्रांनो तुम्ही हे सॉल्व केलं असेल. बघूया पुढचं एक्झाम्पल. या गावाची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते बरोबर आणि सध्याची लोकसंख्या मित्रांनो किती दिलेली आहे 9261 ही दिलेली आहे. तर 3 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे. आता काय दिलंय मित्रांनो या एक्झाम्पल मध्ये त्या गावाची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते. आता 5% म्हणजेच किती होतात मित्रांनो 1/20 वाढते म्हणजेच काय होतं आता जर पहिले लोकसंख्या 20 असेल तर काय होईल 21 बरोबर. आता आपल्याला 3 वर्षापूर्वीची काढायची म्हणजेच आपल्याला 20-21 हा 3दा लिहावा लागेल म्हणजेच इथे काय येईल 20-21 इथे पण काय येईल 20-21 बरोबर. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला याचा गुणाकार करावा लागेल यांच्यामध्ये गुणाकार असतो म्हणजेच किती होतील हे होतील 8000 बरोबर आणि हे होतील मित्रांनो 9261 बरोबर. 21 चा क्यूब काय येतो 9261. आता मित्रांनो ही सध्याची लोकसंख्या आहे म्हणजेच 9261 रेशोची किंमत किती दिली आहे आपल्याला 9261 सध्याची लोकसंख्या बरोबर. म्हणजेच एका रेशोची किंमत किती येईल 9261 भागिला 9261 म्हणजेच एका रेशोची किंमत 1 येईल बरोबर. आता आपल्याला 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या काढायची म्हणजेच किती येते 8000 रेशो म्हणजे याला गुणीला आपण काय करू 8000 1 गुणीला 8 म्हणजेच काय येईल 8000 आपलं काय असेल मित्रांनो आन्सर. सिंपल अगदी कोणताही फॉर्म्युला न वापरता मित्रांनो आपण सिंपल या कॅल्क्युलेशनने हे सॉल्व केले. अशाच एक्झाम्पल साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न मित्रांनो काय दिले आपल्याला चॉकलेट कॉफी पिस्ता अशा प्रकारचे 7 प्रकारचे आईस्क्रीम फ्लेवर आपल्याला दिलेले. त्यात मित्रांनो तो आईस्क्रीमचा कोण भरतो म्हणजे त्याच्यात 2 फ्लेवर तो भरतो. मित्रांनो मीना आहे मीनाला बादाम हा फ्लेवर आवडत नाही म्हणजेच मित्रांनो आता आपल्याला मीनाची चॉईस काढावं लागेल. तिला बादाम आवडत नाही म्हणजेच मित्रांनो तिला किती चॉईस असतील तर त्याला 7 पैकी 1 कमी करावं लागेल म्हणजे 6 चॉईस असतील बरोबर. 6 पैकी ती 2 चॉईस असतील तिला म्हणजेच मीनाला किती येतील 6 पैकी 2 काढण्यासाठी हे कसं सॉल्व करतो मित्रांनो याचा फॉर्म्युला आहे NC2 चा फॉर्म्युला काय असतो n-1/2 बरोबर. म्हणजेच काय येईल इथे 6 × 5 आणि भागिला 2 म्हणजे 6 पंचे 30 30 भागिला 2 15 बरोबर. पुढे काय दिलंय मित्रांनो मधुला चॉकलेट आणि बदाम 2 फ्लेवर आवडत नाही म्हणजेच मधुसाठी किती चॉईस असले मित्रांनो 5 आईस्क्रीमचे फ्लेवर शिल्लक राहिले त्याच्यापैकी ती 2 घेईल बरोबर. 5 पैकी 2चं कॉम्बिनेशन आपल्याला बनवायचे म्हणजेच हे कसं सॉल्व करू आता 5 गुणीला 1 कमी करतो आणि भागिला 2 करू 5 चोक 20 भागिला 2 10 आणि या दोघांमधला काय विचारलंय मित्रांनो त्यांनी डिफरन्स सिंपल वजाबाकी करू 15 मधून 10 गेल्यावर 5 बरोबर. बघूया पुढचा एक्झाम्पल. जर प्लस म्हणजे मायनस असेल मायनस म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल भागिले म्हणजे प्लस असेल आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे भागिले असेल तर मित्रांनो 25 गुणीला 5 भागिला 7 -4 + 9 याची किंमत काय असेल असा प्रश्न विचारला गेला आहे मित्रांनो. तर काय करणार मित्रांनो दिलेले सिम्बॉल आपण काय करू आता फक्त रिप्लेस म्हणजेच मल्टिप्लिकेशनच्या जागेवर काय भागिला म्हणजेच येईल 25 भागिला 5 बरोबर. आता भागिल्याच्या जागेवर काय यूज करतोय प्लस म्हणजे इथे येईल +7 आणि मायनसच्या जागेवर काय यूज करतोय तर मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणीला 4 येईल बरोबर आणि प्लसच्या जागेवर मायनस यूज करतो म्हणजे इथे येईल -9 बरोबर. सिंपल. आता काय लावू आपण मित्रांनो बोर्ड मास लावू म्हणजेच इथे मित्रांनो आपण बोर्ड मासचा यूज करू आणि आपला आन्सर काढू. म्हणजेच पहिले काय होईल मित्रांनो तर भागाकार होईल म्हणजे 25 भागिला 5 किती होणार आहे 5 बरोबर. नंतर काय होतो गुणाकार 7 गुणीला 4 किती होतील 28 आणि -9 म्हणजेच 25 आणि 28 किती होतील 33 33 मधून 9 गेल्यावर आन्सर असेल आपला मित्रांनो 24. सिंपल. या एक्झाम मध्ये मित्रांनो खूप असे आपल्या हातातले मार्क होते त्यामध्ये आपण नुसत्या सिंपल लॉजिकने मित्रांनो आपण हे सॉल्व करू शकलो असतो. अगदी फुकटाचे मार्क आपल्याला MPSC ने दिलेले. बघूया पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न मित्रांनो, ABCच्या वाट्याला 5,000 रुपये आले, ते कोणत्या प्रमाणात वाटले मित्रांनो? 3:3:5 या प्रमाणात वाटले. तर मित्रांनो आपल्याला Cचा वाटा काढायचा आहे. हा प्रश्न मित्रांनो आपण अगदी सहज सॉल्व्ह करू शकतो. आता आपल्याला काय दिलंय? 2 आणि 3 5 आणि 5 आणि 2 10, म्हणजेच 10 किती मध्ये वाटायचं आहे मित्रांनो? 5,000 रुपयामध्ये वाटायचं आहे. म्हणजेच एका रेशोची किंमत काय येईल मित्रांनो? 5,000 भागीला 10 करावं लागेल. एका रेशोची किंमत येईल मित्रांनो मग 500. हा 0 गेला, एका रेशोची किंमत आली 500. आता आपल्याला किती कोणाचा वाटा काढायचा आहे? Cचा रेशो काय मित्रांनो? 5. मग आपण काय करू? गुणिला 5 करू. म्हणजे Cचा वाटा असेल 500 गुणिला 5, 2500 रुपये Cचा वाटा असेल. सिंपल, अगदी 2 सेकंदात मित्रांनो तुम्ही हे सॉल्व्ह करू शकले असते. पुढचा प्रश्न मित्रांनो, 3 4 7 8 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता किती 2 अंकी संख्या तयार होतील मित्रांनो? असा प्रश्न आहे. आता या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो आपल्याला कोणताही अंक रिपीट घ्यायचा नाही आणि 2 अंकी संख्या बनवायची. म्हणजे 2 अंकी संख्या म्हणजे हा एकक स्थानचा अंक असेल आणि हा दशकचा अंक, बरोबर. म्हणजेच मित्रांनो आता किती संख्या आहेत? 1 2 3 4 आणि 5, बरोबर. टोटल किती संख्या आहेत? 5, बरोबर. मग या नंबरसाठी मित्रांनो किती चॉईसेस असतील? किती प्रकारच्या संख्या घेऊ शकतो आपण? 5 प्रकारच्या, बरोबर. आता आपल्याला अंकांची पुनरावृत्ती करायची नाही, रिपिटेशन नॉट अलाउड, बरोबर. मग इथे जर 5 चॉईस असतील तर एक नंबर तर इथे यूज झाला, म्हणजेच किती उरतील इथे? याच्यासाठी किती चॉईस असतील? किती नंबर इथे येऊ शकतील मित्रांनो? तर 4 नंबर, बरोबर. मग काय करणार? सरळ सरळ यांचा गुणाकार करायचा. 5 चौक 20, म्हणजेच 20 2 अंकी संख्या या नंबर पासून तयार होऊ शकतात, बरोबर. सिंपल, अगदी सहज तुम्ही मित्रांनो हे सॉल्व्ह करू शकले असते जर तुम्ही मित्रांनो आपले व्हिडिओ बघितले असते. अशा प्रकारचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता. एक्झाम्पल मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो आपल्याला 5 भाऊ आणि 3 बहिणींपैकी एक समिती बनवायची. त्या समितीत मित्रांनो एक बहीण असली पाहिजे आणि 2 भाऊ असले पाहिजे, अशी समिती आपल्याला बनवायची. तर किती आपल्याला चॉईस असतील आपल्याला हे काढायचे. आता मित्रांनो त्या समितीत एक बहीण पाहिजे, म्हणजेच आपल्याला 3 पैकी एक बहीणची चॉईस असेल, म्हणजे आपल्याला कॉम्बिनेशन घ्यावं लागेल गुणिला, बरोबर. आता किती भाऊ घ्यायचे? आपल्याला 2 भाऊ, म्हणजेच 5 भाऊंपैकी आपल्याला 2 भाऊ त्याच्यात घ्यावा लागेल. म्हणजेच मित्रांनो आता आपल्याला हे कॉम्बिनेशन सॉल्व्ह करावं लागेल. आपल्याला माहित असेल NC1 ची किंमत काय असेल मित्रांनो? n असते. आणि NC2 ची किंमत कशी काढतो आपण? n-1 भागीला 2, म्हणजेच इथे काय येईल मित्रांनो? 3 इंटू, आता 5C2 काढायचं आहे, म्हणजे 5 × 4 आणि भागीला 2 करू. म्हणजेच इथे काय येईल? 3 आणि 5 चौक 20, 20 भागीला 2 किती होणार आहे? 10. म्हणजेच मित्रांनो आपल्याला 30 प्रकारे ही समिती बनवता येईल. सिंपल. पुढचा प्रश्न मित्रांनो काय दिलंय आपल्याला? एका ठेकेदाराला मित्रांनो दंड वसूल केला आहे. पहिल्या दिवशी मित्रांनो त्याला 250 रुपये दंड झाला, दुसऱ्या दिवशी 310 रुपये, तिसऱ्या दिवशी 370 रुपये त्याला दंड झाला. असं करत करत मित्रांनो ठेकेदाराकडून त्यांनी 6,960 रुपये वसूल केले. तर मित्रांनो त्याला किती दिवस त्याला दंड लागला असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो? बघा, ही एक प्रकारची अरिथमॅटिक सिक्वेन्स AP बनत आहे, बरोबर. म्हणजे 250 310 370 अशी एक प्रकारची सिक्वेन्स बनते. आता बघा याचा A काय असेल मित्रांनो? तर तो असेल 250, बरोबर. आता याचा मित्रांनो आपल्याला D काढायचा आहे, कॉमन डिफरन्स काढायचा आहे. तो कसा निघेल मित्रांनो? बघा 310 मधून आपल्याला 250 वजा करावा लागेल, किती असेल? 60. तसेच अजून 370 मधून 310 गेल्यावर किती येतोय? 60, बरोबर. डिफरन्स कॉमन आला, म्हणून ही सिक्वेन्स काय मित्रांनो? AP आहे, अरिथमॅटिक सिक्वेन्स आहे. म्हणजेच याचा D काय आला मित्रांनो? तो असेल 60, बरोबर. आणि आपल्याला SN म्हणजे याची सम दिले, टोटल सम. SN काय दिलाय मित्रांनो आपल्याला? 6,960 रुपये, बरोबर. आता मित्रांनो आपल्याला माहित असेल SNचा फॉर्म्युला. SNचा फॉर्म्युला काय आहे? n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n-1 आणि हा D, बरोबर. आता ह्या फॉर्म्युलामध्ये किंमत टाकू आणि यांची किंमत काढू, बरोबर. SN काय दिलेलं आपल्याला? 6,960, बरोबर. नंतर n आपल्याला काढायचं आहे n/2, बरोबर. A दिलेला आपल्याला 2, A ची किंमत 250, बरोबर. प्लस n-1, आपल्याला n माहित नाही, n-1 आणि D ची किंमत काय दिली आहे मित्रांनो? तर ती असेल आपल्याला 60 दिली, बरोबर. आता हे सॉल्व्ह करू. हा 2 इकडे
डिवाइडला इकडे मल्टिप्लाय होईल, म्हणजे 6960 गुणिला 2 करावे लागतील. इथे असेल n बरोबर. आता 250 गुणिला 2 इथे होतील 500 बरोबर. आणि हा 60 आता हा 60 या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होईल, म्हणजे हा 16n आणि -16 बरोबर. सिंपल. आता मित्रांनो आपण याला 2 ने गुणू, म्हणजेच काय येईल 0 चा 0, 6 दुने 12 हातच्याला 1, 9 दुने 18 आणि 19 हातच्याला परत 1, 6 दुने 12 आणि 1 13, म्हणजेच याचा आन्सर आलं 13920 बरोबर. आता इथे हे आपण सॉल्व करू. हा n ॲज इट इज 500 मधून 60 गेले, किती उरतील मित्रांनो, तर उरतील 440 प्लस 16n बरोबर. सिंपल. आता मित्रांनो एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करून आपण हे आन्सर काढू शकतो. मित्रांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन न बनवता आपण हे सॉल्व करू शकतो. बाय ऑप्शनने मित्रांनो आपण सॉल्व करू शकतो. कसं, ऑप्शन उचलायचं आणि त्याची व्हॅल्यू यांच्या जागेवर टाकायचं आणि त्याची किंमत जर ही येत असेल तर ते आपलं आन्सर असेल बरोबर. सिंपल. आता मित्रांनो बाकीचे ऑप्शन तुम्ही चेक करा. मी डायरेक्ट यांची किंमत काय टाकतो, n = 12 टाकतो बरोबर. n = इथे 12 टाकल्यावर मित्रांनो इथे येईल 12 बरोबर. हा 440 प्लस 60 गुणिला 12 बरोबर. किती होतील मित्रांनो, हे इक्वल टू 12, 440 60 गुणिला 12 किती होते, 12 × 72 720 बरोबर. आता 440 प्लस 720 किती होतील मित्रांनो, तर ते होतील मित्रांनो 1160 बरोबर. आणि त्याला गुणिला किती करायचं आहे आपल्याला, 12 करायचं आहे बरोबर. म्हणजेच किती येतील, हा 0 ॲज इट इज 12 × 72 हातच्याला 7, 12 गुणिला 12 आणि 7 19 हातच्याला 1, 12 आणि 1 13, म्हणजेच हे आलं 13920 बरोबर. याचा इक्वल येत आहे, म्हणजेच आपला आन्सर असेल n = 12. 12 दिवस त्याने दंड भरला असेल. सिंपल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही मॅथची क्वेश्चन जर सॉल्व केले असतील तर ह्या एक्झाममध्ये मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. त्याबद्दल मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच प्रकारचे कंटेंट बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही JP मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.